अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताने, खास करून जो गुरुपौर्णिमेनिमित्त काही संकल्प करू इच्छितो, त्याने शेवटपर्यंत नक्की ऐकली पाहिजे. कारण आज मी सांगणार आहे 7 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण नेमकं कसं करायचं. हे पारायण करत असतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे यातले नियम काय आहेत, कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत आणि योग्य पद्धतीने पारायण कसं पूर्ण करायचं. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण कसं करायचं याचे स्पष्ट आणि सोपे नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता मला सांगा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका महत्वाचा का मानला जातो. हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांचं, त्यांच्या उपदेशाचं आणि त्यांच्या चैतन्यमय चरित्राचं वर्णन करतो. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे असं मानलं जातं की स्वतः स्वामींनी या ग्रंथाचा प्रूफ तपासला होता. म्हणजे हा ग्रंथ स्वामींच्याच आशीर्वादाने सिद्ध झालेला आहे आणि म्हणूनच याचं पारायण करणं म्हणजे साक्षात स्वामींचाच सानिध्यात राहण्यासारखं मानलं जातं. आता गुरुपौर्णिमा जवळ येते आहे आणि या निमित्ताने अनेक भक्त 7 दिवसाचं पारायण करण्याचा संकल्प घेतात. तर चला आता मी तुम्हाला सांगते हे 7 दिवसाचं पारायण नेमकं कसं करायचं. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्प. पारायण सुरू करण्याआधी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावं. मनात स्वतःचं नाव, गोत्र, गाव यांचा उल्लेख करावा आणि मनातील जी इच्छा असेल, जे कार्य साध्य व्हावं असं वाटत असेल ते स्वामींसमोर मांडावं आणि 7 दिवसाचं हे पारायण त्या कार्यसिद्धीसाठी करत आहोत असा भाव मनात ठेवून ते पाणी तुळशीत किंवा ताम्हणात सोडावे. हा संकल्प म्हणजे फक्त एक औपचारिकता नाही, हा तुमचा अंतर्मनातील भक्तीचा आणि श्रद्धेचा खरा प्रारंभ आहे. म्हणून संकल्प घेताना मन घाईत न ठेवता पूर्ण एकाग्र आणि पवित्र ठेवा. संकल्पानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोजचं वाचन कसं असावं. रोज या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. म्हणजे 21 अध्याय असलेला हा ग्रंथ 7 दिवसात क्रमाने पूर्ण होतो. आणि रोजच्या वाचनासोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा जपही करावा. हे वाचन आणि जप एकत्र केल्याने सेवेची परिणामकारकता खूप वाढते असं मानलं जातं. आणि तिसरी गोष्ट, वाचनाची जागा आणि वातावरण कसं असावं. वाचनासाठी एक स्वच्छ शांत जागा निवडा. समोर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा आणि वाचन चालू असताना साजूक तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. याचा अर्थ असा की दिवा मध्येच विझता कामा नये. तो पूर्ण वाचन होईपर्यंत तेवत राहायला हवा, कारण हा तेवता दिवा म्हणजे तुमच्या मनातील अखंड श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. चौथी गोष्ट, वाचनाची वेळ आणि दिवस. पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ विशेष उत्तम मानला जातो आणि गुरुपौर्णिमेसारखा पवित्र काळ तर याहूनही अधिक शुभ मानला जातो. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजच वाचन शक्यतो एकाच बैठकीत म्हणजे मध्येच न थांबता पूर्ण करावं. यामुळे मनाची एकाग्रता टिकून राहते आणि सेवेचा प्रभाव अधिक चांगला होतो. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला सांगते या पारायण दरम्यान कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत, कारण या चुकांमुळे सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही असं जुने सेवेकरी आवर्जून सांगतात. पहिली चूक म्हणजे पारायण सुरू केल्यावर मध्येच सोडून देणं. एकदा संकल्प घेतला की 7ही दिवस न चुकता पूर्ण करणं आवश्यक आहे. मध्येच एखादा दिवस चुकवला तर सेवेची लय तुटते. दुसरी चूक म्हणजे घाईघाईत विचलित मनाने वाचन करणं.
डोळ्यांनी नुसते शब्द वाचून पान उलटत राहणं हे खरं वाचन नाही. प्रत्येक ओळी मनात उतरवत भाव समजून घेत वाचन करणं गरजेचं आहे. तिसरी चूक म्हणजे अस्वच्छ अवस्थेत किंवा मन अशुद्ध असताना वाचन सुरू करणं. वाचनाआधी स्नान करून शुचिर्भूत होणं आवश्यक आहे. चौथी चूक म्हणजे चुकीच्या किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं अशा भावनेने संकल्प घेणं. ही सेवा नेहमी शुद्ध, सकारात्मक आणि स्वतःच्या कल्याणासाठी किंवा दुसऱ्याच्या भल्यासाठी असावी. पाचवी चूक म्हणजे मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण सुरू ठेवणं. या नियमानुसार अशा काळात पारायण थांबवावं आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करावं. हा नियम कुणाला विचित्र वाटेल, पण सेवा मार्गात हा पूर्वापार पाळला जाणारा नियम आहे. सहावी चूक म्हणजे वाचन झाल्यावर स्वामींचे आभार न मानता लगेच निघून जाणं. प्रत्येक दिवसाचं वाचन संपल्यावर स्वामींसमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणं आणि दिव्याला नमस्कार करणं गरजेचं आहे. आता मंडळी हो, मी तुम्हाला सांगते, हे पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचं. 7 दिवसाचं पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन करावं. म्हणजे एक साधी पूजा करून स्वामींचे आभार मानावेत. शक्य असल्यास त्या दिवशी काही गरजू व्यक्तींना अन्नदान करावं किंवा एखाद्या स्वामी सेवा केंद्रात काही सेवा अर्पण करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण होईल अशा पद्धतीने सुरुवातीचा दिवस ठरवावा. म्हणजे तुम्ही जर आजपासून मोजलं तर 7 दिवस आधी सुरुवात करून बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी समारोपण कराल. आणि त्या दिवशी समारोपण होणं हे सगळ्यात जास्त फलदायी मानलं जातं. स्वामी भक्तांनो, हे पारायण फक्त एक कर्मकांड नाही, ही एक साधना आहे. ही स्वतःला स्वामींच्या चरणी हळूहळू विरघळण्याची एक प्रक्रिया आहे. 7 दिवस जर तुम्ही मनापासून नियमांचं पालन करत श्रद्धेने हे पारायण केलं तर तुमच्या मनात एक वेगळीच शांतता, एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. असा अनुभव हजारो सेवेकऱ्यांनी सांगितला आहे. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, ज्या अनेक भक्तांना माहीत नसतात. पण त्या पाळल्या तर पारायणाचा प्रभाव अधिक खोलवर जाणवतो. पहिली गोष्ट, पारायणाच्या 7 दिवसात घरात शक्यतो सात्विक वातावरण ठेवा. म्हणजे घरात कांदा लसूण विरहित जेवण करा. टीव्हीवर किंवा मोबाईलवर निरर्थक करमणुकीत वेळ घालवणं टाळा. कारण जेवढं मन बाहेरच्या गोंगाटापासून दूर राहील तेवढं ते स्वामींच्या सेवेत जास्त एकाग्र होतं. दुसरी गोष्ट, पारायण करताना जर मध्येच एखादा अध्याय वाचताना मन भरून येईल, डोळ्यात पाणी येईल तर घाबरू नका किंवा लाजू नका. अनेक जुने सेवेकरी सांगतात की हा भावनांचा उमाळा म्हणजे स्वामींच्या चैतन्याचा तुमच्या मनावर होणारा परिणाम असतो. अशा वेळी फक्त शांतपणे स्वामींचं स्मरण करत राहा. तिसरी गोष्ट, जर पारायण दरम्यान काही अडचणी, काही विघ्न आली, म्हणजे अचानक काम वाढलं, तब्येत बिघडली किंवा घरात काही गोंधळ झाला तर हे सामान्य मानलं जातं. जुने सेवेकरी असं सांगतात की सेवा सुरू केली की कधी कधी जुनी विघ्न बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी न घाबरता न थांबता सेवा पुढे सुरू ठेवा. कारण हाच खरा कसोटीचा काळ असतो. चौथी गोष्ट, लहान मुलांनाही या पारायणात सहभागी करून घ्या. त्यांना एखादी छोटी ओवी म्हणायला सांगा किंवा नुसतं दिवा प्रज्वलित करताना सोबत बसवा. यामुळे पुढच्या पिढीतही ही सेवा परंपरा रुजते. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पारायण झाल्यानंतर त्याचं फळ लगेच दिसेल अशी अपेक्षा ठेवू नका. काही वेळा स्वामींची कृपा लगेच जाणवते तर काही वेळा ती हळूहळू तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या बदलांमधून समोर येते. तुमचं मन जास्त शांत होणं, निर्णय क्षमता सुधारणं, नात्यांमध्ये गोडवा येणं हे सुद्धा स्वामी कृपेचंच रूप असतं. त्यामुळे केवळ एका विशिष्ट इच्छापूर्तीवर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण सेवेचा अनुभव मनापासून घ्या. स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही हे 7 दिवसाचं पारायण मनोभावे नियमाचं पालन करत पूर्ण केलं तर गुरुपौर्णिमेचा तो दिवस तुमच्यासाठी नक्की एक वेगळा,
एक चैतन्यमय अनुभव घेऊन येईल. तर स्वामी भक्तांनो, आज आपण पाहिलं श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचं, संकल्प कसा घ्यायचा, रोजचं वाचन कसं असावं, कोणत्या चुका टाळायच्या आणि पारायण कसं पूर्ण करायचं. तेव्हा या गुरुपौर्णिमेला जर तुम्हालाही हे पारायण करायचं असेल तर आजपासून योग्य दिवस मोजून सुरुवात करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ही योग्य पद्धत कळेल. श्री स्वामी समर्थ.